वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. कारण संतांचं महिमा कळणं अत्यंत कठीण आहे. मी सुरुवातीला सांगून गेलो त्यांचा महिमा काय, वर्णो मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका. एक तर संत महात्मा आपल्या ओळखालाच येत नाही. कारण काय, दोन्ही दिसती सारखे वर्म जाणे तो पारखी. दोघं दिसायला सारखेच आहे, संत आणि असंत. दोघं बसलेले आहेत, दोघांच्या हातात माळ आहे, दोघे माळ जपताय आणि दोघांचे डोळे मिटलेले आहेत. पण तुकोबराय वर्णन करतात त्यापैकी एक जण झोप घेतो आणि एक जण जप करतो. पण वर्म जाणे तो पारखी, एक ध्यानी करीती जप, एक बै सोनी घेते झोप. तुकाराम महाराज सांगतात संत आणि असंत ओळखायला आलं पाहिजे. आपली आईसाहेब माता माऊली आहेत, बाजारामध्ये जातात. प्रातस्मरणीय स्वानंद सुखन सद्गुरू जोग महाराज सांगायचे म्हणतात की माता माऊली बाजारात गेल्यानंतर एक साधारण व्यवहारातला जर घट किंवा मडकं जर घ्यायचं म्हटले, डेरा घ्यायचा म्हटला, तर त्या आई वाजून बघतात मडकं कच्चं आहे का पक्क आहे. तर ज्यांच्या सानिध्यामध्ये आपल्याला पूर्ण आयुष्य काढायचं आहे ते कसे आहेत आपण पारखलं पाहिजे. शुद्ध कसोनी पहावे, वरीला रंगानं भुलावे. संताचे आपाय हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. भागलिया मज वाहतील कडे, भागलिया मज वाहतील कडे, त्यांची आने जोडे सर्व सुख. तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. तुका म्हणे शेष घेईन आवडी, तुका म्हणे शेष घेईन आवडी, वचन न मोडी बोलिले ते. तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः. सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेलागी सेवक झालो, 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 सेवेलागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. हो स्वामी तुकया देवा, हो स्वामी तुकया देवा. निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. हो स्वामी तुकया देवा, हो स्वामी तुकया देवा. सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा.
नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया जय जय आचार्या समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया मावळवित विश्वा भासो नवल उदयला चंडांशो अद्व्याब्जिनी विकाशो बंधू आता जय जय देव निर्मळ निजजना अखिल मंगळ जन्मजरा जलदजाळ प्रभंजन मोडवणे माया कुंजरू मुक्त मोतियाचा व गुरु जेवविता सद्गुरु श्री निवृत्ती बंधू विठ्ठल विठ्ठल संताच्या पाया माझा विश्वास संताच्या पाया माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा त्याची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी षड्गुण ऐश्वर्य संपन्न सच्चिदानंद घन कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्वशक्तिमान अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या अपार आणि असीम कृपेने महाकैवल्य तेजोनिधी साधकांचे मायबाप योग्यांची माऊली संत सेठ भगवान श्री ज्ञानोबराय प्रेममूर्ती भक्त शिरोमणी श्री संत नामदेव महाराज पैठण निवासी शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज द्रष्टे तत्वज्ञ उन्मेष सुलोचन जगद्गुरू श्री तुकोबराय आणि महाराष्ट्रातील अखिल संत मांदियाळी यांच्या परम अनुग्रहातून परम कृपेतून ही सेवा विठ्ठल विठ्ठल आपला भारत देश हा अत्यंत पवित्र देश आहे ऋषीमुनींचा साधू संतांचा देश आहे या देशामध्ये गंगा यमुना सरस्वती सारख्या पवित्र नद्या हिमालयासारखे पवित्र पर्वत आहेत जेवढे ईश्वराचे अवतार झाले ते याच भूमीमध्ये झाले जेवढे संतांचे अवतार झाले ते याच भूमीमध्ये झाले आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात संतांचं उभं पीक आहे विठ्ठल विठ्ठल आणि याच भूमीमध्ये ज्ञानोबर आहे तुकोर आहे नामदेव आहे गोरोबा काका सावतोबा चौकोबर आहे ही संत मांदियाळी अवताराला आली महाराष्ट्रात असा एकही भाग नसेल जिथं संत महात्मा अवताराला जन्माला आले नसेल प्रत्येक गावामध्ये संत महात्मे जन्माला आले आणि त्यातल्या त्यात आपलं परम भाग्य का आपण ज्ञानोबर आहे तुकोबर यांच्या नंतर जन्माला आलो त्याचं कारण आहे ज्ञानोबऱ्या तुकोबऱ्यांच्या आधी जन्माला आलो असं तर आपल्याला ज्ञानेश्वरी गाथा भागवत ग्रंथाचं चिंतन करायला मिळालं नसतं अमृतानुभव ग्रंथाचं चिंतन करायला मिळालं नसतं पण आपलं परम भाग्य असं आहे ज्ञानोबऱ्या तुकोबऱ्यांच्या नंतर आपण जन्माला आलो आपल्याला गाथ्याचं चिंतन हरिपाठाचं चिंतन अमृतानुभव ग्रंथाचं चिंतन आपल्याला करायला मिळतं आपलं हे परम भाग्य आहे भगवत भक्त ही जी काही ईश्वराची योजना आहे पहा बुडता आहे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून प्रत्येक प्रांतामध्ये प्रत्येक भागामध्ये भगवंतानी ईश्वर जो काय परमात्मा आहे जी काय जगामध्ये अविवेकाची काजळी घालून विवेकदीप प्रज्वलित करण्यासाठी भगवत भक्त संत महात्मे परमात्मा खाली पाठवतात तुकोबऱ्या सांगतात आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असे बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया येथे उपकारासाठी आले घर जावे कुंठी 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 उपकारासाठी आले घर जावे कुंठी आले घर जावे ज्या घर वैकुंठी येथे उपकारासाठी आले वैकुंठ म्हणजे लोकविशेष नसून आपली जी काही स्वरूपानुभूती स्वरूपाचा त्याग करतात संत महात्मे ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धाराया आले दीनजना असं ब्रह्मचैतन्य आहे ब्रह्मचैतन्याला माया उपाधी लागली तर ते ईश्वर भावाला प्राप्त होतं
कुटस्थ चैतन्याला अविद्या उपाधी लागली, जीव भावाला प्राप्त होतं. ब्रह्मचैतन्याला दया करुणा उपाधी लागली तर ते संत भावाला प्राप्त होतं. विठ्ठल विठ्ठल. लोपले ज्ञान जगे हित नेन ते कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. अशा मूर्तिमंत परमात्मा देवते संत निमित्त त्या प्रतिमा तस्मिंस्तज्जने भेदाभावात. देवामध्ये आणि संतांमध्ये अभेद आहे. जी काय जगामध्ये धर्म नांदण्यासाठी, जगामध्ये सुख शांती नांदण्यासाठी हे भगवत अवतारी संत महात्मे जन्माला येतात, अवताराला येतात. पण देवापेक्षा संतांचं कार्य श्रेष्ठ आहे. भगवान परमात्माही अवताराला येतो आणि संत महात्मे अवताराला येतात. पण भगवान परमात्मा करतात काय? भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी. पण संत महात्मे जे भगवत भक्त असतात, संत महात्मे भगवत भक्त दुर्जनाला मारतात का? दुर्जनाला मारित नाहीत. ज्ञानोबरे सांगतात, खळांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. देवापेक्षा संतांचं कार्य श्रेष्ठ आहे. एकनाथी भागवतामध्ये सुंदर चिंतन आलेलं आहे. देवर्षी नारद मुनी वसुदेवांच्या घरी येतात आणि वसुदेवांच्या घरी आल्यानंतर वसुदेवजी नारद मुनींची पूजा करतात. पूजा केल्यानंतर सांगतात, आम्हाला ब्रह्मज्ञान सांगा. पण नारद मुनी सांगतात, अहो वसुदेवजी, तुमच्या घरामध्ये साक्षात जो काही पुत्ररूपाने जन्माला आलेला आहे तो साक्षात सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म आहे म्हणे. आणि त्यालाच ज्ञान विचारणं मला कशाला विचारताय? पण त्यावेळेस वसुदेवजी सांगतात, म्या पूर्वी आराधिले देवराया, ते भजन ममता नेले वाया, भुलविलो पुत्र माया ईश्वर, भुलविलो ईश्वर माया पुत्र प्राप्ती लागोनी. नाथ महाराज वर्णन करतात, मी पूर्वी आराधन केलं ईश्वराचं, ईश्वर प्रसन्न झाले मला, पण मला देव मायाने भुलवलं. मी वास्तविक पाहता देवाला ब्रह्मज्ञान मागायला पाहिजे होतं, पण पुत्र रूपाने जन्माला येऊन मी देवाला मागितलं. म्हणून माझा पुत्र स्वयं श्रीकृष्ण मजन सांगे ब्रह्मज्ञान. माझा मुलगा आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे, मला माहिती आहे, पण मला ब्रह्मज्ञान सांगत नाही. पण तुम्ही संत आहात. मग ते नारद मुनीचं इतकं गोड वर्णन वसुदेवजी करतात. भूतानाम देवचरितम दुःखायचे सुखायचे सुखाये वही साधूनाम त्वादृशाम अच्युतात्मनाम. म्हटले देवाचा अवतार होय, दासा सुख दैत्या भय. देवाचा अवतार झाल्यानंतर दासांना सुख आहे, पण दैत्याने भीती वाटते. माधवो भक्तवत्सला, परमात्मा भक्तावरच प्रेम करतात. पण साधवो दीनवत्सला, साधू पुरुष दीनवत्सल असतात. आणि तुम्ही आम्ही फार झालं तर कुटुंब वत्सल असतो. संत महात्मे दिनावर प्रेम करणारे असतात. न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई. पुढे इतकं गोड वर्णन केले वसुदेवाने. तुमच्या अवताराचं इतकं श्रेष्ठत्व आहे पहा, तुमची पूजनीयता, तुमची समदर्शिता इतकी श्रेष्ठ आहे. देवाचा अवतार झाला, दैत्यांना भीती वाटते, पण संतांचा अवतार झाला, दैत्यांनाही सुख आहे. महाराज बघा, देव रावणे घातले बंदी, तो रावण तुझे चरणवंदी. रावणाने देवानं बंदिवासात घातलं, पण तोच रावण एकांतामध्ये जातो, नारद मुनींची पूजा करतो, आम्हाला काहीतरी उपदेश करा म्हणतो. कोण? ज्यांनी देवाला बंदिवासात घातले तोच नारद मुनींची पूजा करतो. नाव घेऊन येते देवाचे हे बिरुद हिरण्यकश्यपूचे, त्याशी कीर्तन तुझे रुचे, विषमत्व साचे तुझं नाही. देवाचं नाव घ्यायचं नाही. बिरदावळी कोणाची? हिरण्यकश्यपूची आहे. गावामध्ये कीर्तन कोणा करू देत नव्हता, पण नारद मुनींच्या कीर्तनामध्ये स्वतः हिरण्यकश्यपू येऊन बसायचा. म्हणजे काय मोठेपण आहे संताचा पहा. संतांची जी काही थोरवी, अशा प्रकारे दैत्यानं सुद्धा संतावर विश्वास वाटतो. देवाचा अवतार झाला. दैवे अतिवृष्टी कानावृष्टी देवापासून घडलं जातं, पण संतांचा जो अवतार आहे सुखा ये व हे साधूनाम, संतांचा अवतार केवळ सुखासाठी आहे. नारद मुनींचं परस्तवन करताना वसुदेवजी म्हणतात, तुवा व्यास दे कोणी सज्ञान, उपदेशिली गुह्य ज्ञान, ध्रुव बाळक अज्ञान, मनोनी जाण नुपेक्षेची. काय मोठेपण आहे तुमचा. व्यास मुनी सज्ञान आहेत म्हणून त्यांना ब्रह्मज्ञान सांगितलं, पण ध्रुव बाळ अज्ञान आहेत म्हणून तुम्ही त्यांची उपेक्षा केली नाही, नुपेक्षा केली नाही, त्यांचा अंगीकार केला. किती गोड वर्णन केलेलं आहे. तुम्ही अच्युतात्मे निज निर्धारी, देवो तुमचा आज्ञाधारी, तुम्ही म्हणाला त्या ते उद्धरी, एरवी हाती न धरी आणा ते. तुम्ही अच्युतात्मे आहात, देव तुमच्या आज्ञेमध्ये आहे. तुम्ही ज्याचा म्हणाल उद्धार व्हावा, तो जेवती वास पाहे तेवती सुखाची सृष्टी होय. तो म्हणे ते तर आहे महाभूत. महापुरुषांच्या मनात आलं हा बद्ध जीव आहे, उद्धार व्हावा, पामर आहे, उद्धार व्हावा. तर परमात्मा त्या जीवाचा, जड जीवाचा उद्धार करतो. तुमचा इतका अशा प्रकारचा मोठेपणा आहे, श्रेष्ठपणा आहे. पहा, आपल्याला उदाहरण माहिती आहे, जगद्गुरु तुकोबरायांना
मंबाजी बुवाने मारलं, ज्याला काटे त्या काट्याने मारलं. तुकाराम महाराजांचं कीर्तन झाल्यानंतर तुकोबरा आहे मंबाजी बुवांकडे जातात, वंदन करतात. म्हटले बाबाजी तुम्हाला कदाचित मारण्याची सवय नसेल, मारल्यामुळे तुमचे हात दुखत असतील, जर हाताची मालिश करून देतो म्हणे. तुकोबराय मंबाजी बुवाचे हात चोपतात. काय मोठेपणा आहे पहा. जर यदा कदाचित मंबाजी बुवाने तुकोबरायांना मारलं आणि जर तुकोबरायांच्या मनामध्ये आलं असतं आणि तुकोबरायांनी नुसतं वर बघितलं असतं, मंबाजी बुवा जाऊन भस्म झाला असता. पण नाही, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे. आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही घोडं आम्ही करू, आमची शक्ती आहे. तुका म्हणे खळ करू समयी निर्मळ. गाढवाचं घोडं करू म्हणजे गाढवाच्या देहाचं असेल तर देहामध्ये परिवर्तन करून घोड्याचं देह करू असं नाही. गाढवाच्या मनोवृत्तीचे जे माणसं आहे त्यांना आम्ही घोडं करू. पामर असेल तर विषयी करू, विषय असतील तर मुमुक्षु करू आणि मुमुक्षुला काय करू, मुक्त करू. आणखी एक प्रसंग आहे ज्ञानोबरांच्या चरित्रामध्ये. ज्ञानोबरांनी निवृत्तीनाथ महाराजांना मांडे खाण्याची इच्छा झाली आणि मांडे खाण्याची इच्छा झाल्यानंतर आदिशक्ती आयसे मुक्ताबाई मांडा आणण्यासाठी कुंभारवाड्यात जातात. मांडे घेऊन येताना मध्ये विसोबा चाटे नावाचा ब्राह्मण भेटतो. कुठं चाललीस? दादांना मांडे खाऊ वाटतात. कशाला मांडे पाहिजेत? ते मांड्याचं जे काही भांडं आहे खापराचं विसोबा चाटे घेतात, फोडतात. आईसाहेब रडत रडत घरी येतात. सिद्धेश्वर आपल्या सिद्धबेटामध्ये येतात. सगळा प्रकार कळला जातो. ज्ञानोबराय म्हणतात काही काळजी करू नका, योगाग्नीनं ज्ञानोबराय आपली जे काही पाठ आहे पाठ तापवतो आणि इतके सुंदर अशा प्रकारचे मांडे आदिशक्ती मुक्ताबाई आईसाहेब भासतात. निवृत्तीनाथ महाराज स्वप्न काका पंगत बसते. इतका सुंदर वास येतो महाराज, तो सगळ्याचा सगळा सुवास विसोबा चाटेच्या नाकात जातो. विसोबा चाटेनं वाचतं, अरे मी तर खापर दिलं नाही आणि एवढा सुंदर मांडे होतात, काय प्रकार आहे. येतात, खिडकीतून बघतात, झरोक्यातून बघतात. निवृत्तीनाथ महाराज, स्वपन काका, ज्ञानोबराय अशा प्रकारे पंगत बसलेली आहे. आणि मग ज्ञानोबरायांचा अधिकार कळतो आणि खेचरासारखा ज्ञानोबरायांच्या चरणी शरण जातो. ज्ञानोबराय म्हणतात, अरे असं खेचरासारखा का आलास म्हणे. आता ह्यातला मुख्य भाग असा आहे, जर ज्ञानोबरायांच्या मनामध्ये आलं असतं, आदिशक्ती मुक्ताबाईंच्या मनामध्ये आलं असतं, हा सामान्य विसोबासाठी आपल्याला खापर मिळू देत नाही, मनामध्ये आलं असतं, नुसतं आईसाहेबांनी डोळे करून वर बघितलं असतं तर विसोबासाठी जळून भस्म झाला असता. पण नाही, तसं केलं नाही. गुणदोष याती न विचारी काही, ठाव दिला पाय आपुलिया, भलतिया भावे शरण जाता भेटी, पाडी तसे तुटी जन्मव्याधी. अगा वरी फोडावया लागे, लोह मिळो का परिसाच्या अंगी. लोखंडाचा घन आहे, परिसाला फोडण्यासाठी आणला, परिस फुटतो पण त्या लोखंडाला सोनच करतो. काय सामर्थ्य संताचं महाराज. आणि ज्ञानोबरायांचं विशेषत्व यामध्ये नाही, विसोबा चाटीनं फक्त अभयदान दिलं एवढंच नाही, त्या विसोबा खेचरांना आपल्या वारकरी संप्रदायातील थोर महापुरुष नामदेवराय त्यांचं गुरु बनवलं. विठ्ठल विठ्ठल. संतांचा मोठेपणा हा आहे. म्हणून ईश्वर सुद्धा अवतार घेतो. साधूचं रक्षण, धर्माचे नीतीशी शेज भरी परमात्मा करतात. पण देवाच्या कार्यापेक्षा संतांचं कार्य एक तांकणभर अत्यंत श्रेष्ठ आहे. म्हणून संत जगाला अपेक्षित आहेत. पहा, ज्ञानोबराच्या समाधीच्या प्रसंगी इतकं गोड चिंतन आलेलं आहे. शांतीब्रह्म गुरुवारे मारुती बाबा सांगत असतात, ज्यावेळेस माऊलींना समाधी देत होते, देत असताना नामदेवरे सर्व संत महात्मे रडतात माऊलींना समाधी देताना. मग तिथं नामदेवरे पांडुरंगाला म्हणतात, अहो भगवंता, एक वेळ तुम्ही समाधीला बसा.
नामदेवरायांना ज्ञानोबरायांना समाधीला बसू नका, कारण आज जेवढी ज्ञानोबरांची समाजाला गरज आहे तुमची तेवढी गरज नाही, कारण तुमचं खातं वेगळं आहे. ये थामाम प्रपद्यंते ताम सतैव भजाम्यहम घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. परमात्मा कर्म सापेक्ष जीवाचं कल्याण करत असतो. परमात्म्याला वाटतं जीवाचं कल्याण व्हावं, ईश्वराला वाटतं, पण ईश्वराच्या ठिकाणी मर्यादा आहे. ईश्वर ती मर्यादा उल्लंघन करून पुढे जाऊ शकत नाही. ईश्वराला ईश्वर स्वरूपामध्ये जे कार्य करता येत नाही, म्हणूनच तो ईश्वर उपाधीचा त्याग करतो आणि संत रूपानं अवतीर्ण होतो. महाराज सांगता अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव वाढावया सुख भक्तिभाव धर्म वाढावया सुख भक्तिभाव धर्म वाढावया सुख भक्तिभाव धर्म वाढावया सुख भक्तिभाव धर्म भक्तिभाव धर्म परमात्म्याचं नाम पिठो भक्तीचा डांगोरा कळी काळाशी दरारा तुका मनी करा जय जयकार आनंदे. जी काय समाजामध्ये धर्म जागृती करण्यासाठी, परमात्म्याचे नाम जागृती करण्यासाठी आणि विशेषत्व म्हणजे प्रातस्मरणीय वैकुंठवासी सद्गुरू बाबांनी आपल्या जीवनामध्ये जर काय केलं असेल, अखंड भगवंताचं नामचिंतन केलं, प्रेमानं परमात्म्याचं नामचिंतन केलं आणि जगाला हाच उपदेश केला, काय करा, नामचिंतन करा, भगवंताच्या नामाला विसरू नका. मला विसरा पण देवाच्या नावाला विसरू नका. जी काय बाबांची जी काही बाबांनी जो उपदेश केला आहे, अत्यंत गोड उपदेश केलेला आहे. प्रातस्मरणीय सद्गुरू बाबांचं जे चरित्र आहे त्यामध्ये इतकं गोड चरित्र बाबांचं आहे. हरपले आपण पे पावे ते संता ते पाहता घेवसावे म्हणून वानावे ऐकावे तेची सदा मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता जैसे दिपे दिसे पाहता आपली वस्तू. त्यांचे जे काही मुखातले शब्द आहेत, त्यांचा जो काही उपदेश आहे, इतकं गोड उपदेश आहे, ते चरित्र वाचल्यानंतर डोळे पाणवल्याशिवाय राहणार नाहीत. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबरा आहे, अशा महापुरुष तुकोबरा सांगतात. आम्ही काय केलं, कारण जीवनामध्ये जर उद्धार करून घ्यायचा असेल, नाथ महाराज सांगतात संत संगती वेगळे जाण तत्काळ पावावया माझे स्थान अनेक नाहीच साधन सत्य जाण उद्धवा सत्संगेन परम प्राप्य दुस्तरम तरते चिरात तस्मादती प्रयत्नेन सत्संगम सततम करू. सत्संगतीशिवाय जीवाचं आत्यंतिक कल्याण होऊ शकत नाही. पहा, तिथं पूजनीय बाबांच्याच मालिकेचं चिंतन आपल्याला सांगतोय. तिथं सद्गुरू रंगनाथ गुरुजींची मालिका आहे, त्यामध्ये हा अभंग आहे, त्यातलं चिंतन आहे. तिथं बाबांनी असं म्हटलेलं आहे, पहा, काही वस्तू दुर्मिळ आहेत पण सफल नाहीत, काही वस्तू सफल आहेत पण दुर्मिळ नाही, काही वस्तू दुर्मिळ आहेत पण सफल आहेत, वस्तू दुर्मिळ आहे पण सफल नाही. तिथं उदाहरण दिले सिंहोनीचं दूध आहे. वस्तू दुर्मिळ आहे पण सफल आहे का? सफल नाही. एक तर सिंहोनीचं वाघिणीचं दूध मिळू शकत नाही. कोण जाईल भाग्यवान काय माहिती. बरं गेला तर परत येईल काही जे शाश्वती सांगता येत नाही. बरं आणलंच दूध असं सांगतं की ते सुवर्ण पात्राशिवाय ते दूध स्थिर राहू शकत नाही. इतर पात्रामध्ये इतर पात्राचं छेद करून निघून जातं. आणि असं ते दूध जर सिंहोनीचं तुम्ही आम्ही पिलं तर काय होणार आहे? आपल्या पोटाचा छेद करून ते बाहेर जाणार आहे. मग सिंहोनीचं दूध पचवायला सिंहच पाहिजे. आपल्यासारखा चहा पिणारा मनुष्य दूध पचवू शकेल का? ते नाही पचवू शकणार. वस्तू दुर्मिळ आहे पण सफल नाही. पुढं उदाहरण दिलंय, सफल आहे पण दुर्मिळ नाही. आपण अन्नाधिक पदार्थ सेवन करतो. मला सांगा, आपण आवडेल ते खातो का मिळेल ते खातो? आपण मिळेल ते खातो, आवडेल ते खात नाही. आवडेल ते आपल्याला कदाचित 1-2 दिवस मिळेल पण सतत मिळणार नाही. प्रारब्धानं जे मिळेल ते आपण ग्रहण करतो. सफल आहे, दुर्मिळ आहे का? दुर्मिळ नाही. अन्नाधिक पदार्थ दुर्मिळ नाही. तिसरी वस्तू अशी आहे,
वस्तू दुर्मिळ आहे. चंद्रामृत सुखे सेववेल, असता जाता रवी धरवेल, बाह्या हेळा सागर तरवेल, परित्या साधूची भेटी न होईल गा. पवना घालवेल पालान, पायी चढवेल गगन, भूत भविष्य कळवेल वर्तमान, परित्या साधूचे न कळे, महिमान व्याघ्र सिंहाचे दूध जोडे. चंद्रामृत हे हाता चढे, परी हरिप्रियाची भेटी ना तोडे. हे दुर्लभ भाग्य गाडे मनुष्या देवानुग्रह हेतुकम. जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात, मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया. देवाच्या अनुग्रहाशिवाय, देवाच्या अनुकंपेशिवाय या महापुरुषांची, संतांची भेट आपल्या जीवनामध्ये कधी होऊ शकत नाही महाराज. आजचं भौतिकशास्त्र प्रगत झालेलं आहे. आज मनुष्य प्राणी चंद्रावर जातो, आज मनुष्य प्राणी मंगळावर जातो, आज मनुष्य समुद्राच्या तळाला काय आहे शोध घेऊन येतो, चंद्रावरचा दगड पाषाण घेऊन आज मनुष्य आलाय. पण त्या भौतिक शास्त्रज्ञाला जर विचारलं संत महात्मा ओळखून दाखव, शक्य नाही महाराज. ओळखून दाखवू शकेल का? नाही. चंद्रावर जाणं, आता चंद्रावर जाणं काय सोपं आहे का? किती बुद्धी लागत असेल विचार करा. समुद्राच्या तळाला जाणं सोपं आहे? शास्त्रज्ञ शोध लावतात, अगं नाही, भौतिक वस्तू शोध लावतात. ते शोध लावणं काय सोपं आहे का? सोपं नाही. पण त्या शास्त्रज्ञाला विचारा, एखादा संत महात्मा ओळखून दाखव, शक्य नाही. भौतिक वस्तूच्या ज्ञानासाठी फार झालं तर तीव्र बुद्धीची अपेक्षा आपण करू शकतो. पण संत महात्मा भगवत भक्त जर ओळखायचे असतील तर त्याला अत्यंत अत्यंत शुद्ध बुद्धीची आवश्यकता आहे. विठ्ठल विठ्ठल. मन बुद्धी काया वाचा शुद्ध करी, रूप सर्वत्र देखोनी नमस्कारी, लघुत्व सर्व भावे अंगीकारी, सांडी मांडी मी तुपन थोरी रे, अर्थ काम चाड नाही चित्ता, मानामान मोह माया मिथ्या, वर्ते समाधानी जाणून नेनता, साधू भेट देती तया अवचिता रे. तुकोबराय वर्णन करतात, संत महात्मा भगवत भक्त भेटणं अत्यंत कठीण आहे. संत महात्मा आपल्याला भेटू शकत नाहीत. बरं, भेटले तरी त्यांना आपण ओळखू शकत नाही. ज्ञानोबराय तुकोबराय अवताराला आले, ज्ञानोबराय तुकोबराय हयातीमध्ये असताना किती लोकांनी तुकोबरायांना ओळखलं. देवामध्ये तुकोबरायांना लोक काय म्हणत होते? तुका वेडा विचार करी बडबड फार. तुकोबरायांना ओळखलं का? नाही. संत महात्मा भेटले, ओळखू शकत नाही. ओळखलं तरी त्या संतांची सेवा घडू शकत नाही, आणि सेवा घडली तरी विश्वास बसू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. सांगतात, आम्हाला संत महात्मे भेटले, त्यांना आम्ही ओळखलं. नुसतं ओळखलं नाही, त्यांची सेवा घडली. नाही, आम्ही त्यांच्यावर अत्यंत विश्वास ठेवला. तुकोबराय अभंगाच्या संतांचे पाय हा माझा विश्वास, संतांचे पाय हा माझा विश्वास, संतांचे पाय हा विश्वास, संतांचे संतांचे पाय आम्हाला विश्वास.
संताच्या पायी हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालो त्यांचा. तुकोबारे सांगतात आम्ही संतांच्या चरणाच्या ठिकाणी आम्ही विश्वास ठेवला, अत्यंतिक विश्वासाचं ठिकाण तुकोबारे सांगतात. पण ते संत कसे आहे? संत महात्म्यांना आम्ही ओळखलं, संत महात्म्यांना आपल्याला ओळखता आलं पाहिजे. महाराज सांगतात संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही. ते आपण पंढरीला वारीला जातो, आषाढी कार्तिकी माघ चैत्र महिन्याची वारी करतो. पंढरीनाथ परमात्मा चरणी आपण एवढीच प्रार्थना करावी, देवाला एवढीच मागणी मागावी. कोण पुण्यांचा होईन सेवक, जेही द्वंद्वाधिक धुराविले, ऐशी वर्मे मज दावे नारायणा, अंतरीच्या खुणा प्रगटोनी. देवाला माईक वस्तू लौकिक वस्तू मागू नये, देवाला एवढंच म्हणावं आम्हाला ज्ञानोबऱ्यांची भेट करून द्या. आणि आळंदीला बद्देवारीला आलं, माऊलींच्या समाधीवर मस्तक ठेवलं की माऊलींना एवढीच प्रार्थना करावी, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुलती अनाथ अपराधी, पतित आगळा परी पाया वेगळा, नका करू कृपाळू सज्जन, तुम्ही संतजन हेची कृपादान तुमचे मज. ज्ञानोबऱ्यांना म्हणावं पंढरीनाथांचं दर्शन करून द्या, आणि पंढरीनाथ परमात्म्याला म्हणावं आम्हाला ज्ञानोबऱ्यांची भेट करून द्या. कारण संतांचं महिमा कळणं अत्यंत कठीण आहे. मी सुरुवातीला सांगून गेलो, त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर, न कळे तो साचार ब्रह्मादिका. एक तर संत महात्मा आपल्या ओळखालाच येत नाही. कारण काय? दोन्ही दिसती सारखे, वर्म जाणे तो पारखी. दोघं दिसायला सारखेच आहे, संत आणि असंत. दोघं बसलेले आहेत, दोघांच्या हातात माळ आहे, दोघे माळ जपताय आणि दोघांचे डोळे मिटलेले आहेत. पण तुकोबऱ्या वर्णन करतात त्यापैकी एक जण झोप घेतो आणि एक जण जप करतो. पण वर्म जाणे तो पारखी, एक ध्यानी करीती जप, एक बैसोनी घेते झोप. तुकाराम महाराज सांगतात संत आणि असंत ओळखायला आलं पाहिजे. आपली आईसाहेब माता माऊली आहेत, बाजारामध्ये जातात, प्रातस्मरणी स्वानंद सुखन सद्गुरू जोग महाराज सांगायचे म्हणतात की माता माऊली बाजारात गेल्यानंतर एक साधारण व्यवहारातला जर घट किंवा मडकं जर घ्यायचं म्हटले, डेरा घ्यायचा म्हटला, तर त्या आई वाजून बघतात मडकं कच्चं आहे का पक्क आहे. तर ज्यांच्या सानिध्यामध्ये आपल्याला पूर्ण आयुष्य काढायचं आहे ते कसे आहेत आपण पारखलं पाहिजे. शुद्ध कसोनी पहावे, वरीला रंगानं भुलावे. स्वामी विवेकानंदांच्या चरित्रात सांगतात त्यांचे श्रीगुरु स्वामी रामकृष्ण परमहंस, तर ते सहजासहजी त्यांना गुरु मानायला तयार नव्हते. त्यांची चिकित्सक बुद्धी होती. ते म्हणणार माझ्या गुरूंची मी परीक्षा पाहणार, त्याशिवाय त्यांना गुरु मानणार नाही. तर रात्री स्वामी रामकृष्ण परमहंस रात्री 12 वाजता उठायचे, नाशिक क्षेत्रामध्ये पंचवटीमध्ये निघायचे, बाहेर जायचे. स्वामी नरेंद्र म्हणायचे माझे गुरु जातात तरी कुठे बघूया रात्री 12 वाजता. आणि मग स्वामी रामकृष्ण परमहंस रात्री 12 वाजता देवाच्या मंदिरात जाऊन ध्यान करायचे, मग त्यांना ते वंदन करायचे. म्हणजे शुद्ध कसोनी पाहावे, वरीला रंगानं भुलावे. महाराज सांगतात लोकांचा स्वभाव असा आहे, लोक परीक्षा न करता, चिकित्सा न करता, गतानुगते के लोके न लोक पारमार्थिका वालोकालिंग मात्रेन गतमे ताम्र भाजनम. एक ब्राह्मण देवता होते, ब्राह्मण भाऊ होते, गंगेमध्ये स्नानाला गेले पर्वकाळाच्या वेळेस. आणि स्नानाला गेल्यानंतर तांब्यात ठेवावा कुठं प्रश्न पडला, गर्दी होती. मग शेजारची वाळू उकरली, तांब्यात ठेवला आणि वळखू यावून महादेवाची पिंड केली. आणि शेजारच्याने पाहिलं ज्यावर ते ब्राह्मण देवता ब्राह्मण बुवा पिंड करतायत, त्यावर ते आजचा विधी गंगा स्नान करून वाळूची पिंड करावी असा असेल. स्नानाला गेल्यानंतर ब्राह्मण बुवा इकडे काय प्रकार घडला, 100-200 वाळूच्या पिंडीत तयार झाल्या. आणि ब्राह्मण देवता स्नान करून येऊन बघतात कुठे आहे आपला तांब्या, तर जिकडे तिकडे पिंडीच पिंडी दिसतात. आता नेमकं तांब्या शोधायचा कुठं, वालुकालिंग मात्रेनं गतम मे ताम्र भाजन, एक मानी एका देखोवे की. जगाचा स्वभाव असा आहे. एकाने उदाहरण दिले, एक इंजिनियर साहेब होते आणि इंजिनियर साहेबांनी एकाला गुरु केलं. इंजिनियर साहेबांनी गुरु केल्यामुळे शेजारच्या घरातले जे काही माणसं होती त्यांनी त्यांना गुरु केलं. त्यांना विचारलं तुम्ही त्यांना गुरु का केलं, तुम्ही काय पारख वगैरे केली की नाही. त्यांनी म्हणले पारख काय करायची, ज्यावर ते इंजिनियर साहेब त्यांना गुरु करतायत त्यावर ते आपल्याला करायला काय हरकत आहे का. त्यांना सांगितलं बाबा फार झालं तर इंजिनियर साहेबाला बिल्डिंग बांधताना किती गोण्या सिमेंट लागतं, किती ब्रास खडी लागते कळेल का, महात्मा कळेल त्याला, कळणार नाही. महाराज संत आपला जीवाचा स्वभाव असा आहे, एक माने एका देखोवे की. संत महात्मा ओळखायला येणं अत्यंत कठीण आहे. संतत्व जे आहे महाराज सांगतात तुका म्हणे करुणी द्यावी त्याचे पाय माझे जीवी. महाराज सांगतात तो चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, परी माणूसपणाचे भाम लौकिक भागू. दिसायला सारखेच आहे पण संत महात्मे मूर्तिमंत ज्ञान आहे, सुखाचे अंकुर की महाबोधे विहार केले जैसे. ब्रह्मविद्येला अवयव फुटावे
असे ते संत महात्मे असतात. हे जे काही महात्मे आहेत, महापुरुष आहेत, संत महात्मे आहेत, काय त्यांचं गोड चरित्र आहे, काय अलौकिकत्व आहे, अशा संतांच्या ठिकाणी आमचा विश्वास आहे. तुकाराम महाराज सांगतात त्यांचं चरित्र इतकं गोड आहे. त्यांच्या चरित्रात एक प्रसंग सांगतो, संतत्व कसं असतं आपल्याला सांगतो पहा. आणि मग एकदा प्रसंग असा आला, प्रातस्मरणीय पूजनीय सद्गुरू बाबाजी बसले होते. बसले असताना एक मुंबईचे जज साहेब त्यांना भेटायला आले. भेटायला आल्यानंतर बाबांचं सभोवताचं वातावरण त्यांनी पाहिलं. जे काय आम्ही सदैव सुडकी जवळ येतात चोर धाके, सगळा असा प्रकार होता. आणि त्यांना वाटलं की पूजनीय बाबांना आपण काहीतरी द्यावं. आणि त्यांनी ही आपली भाषा पूजनीय बाबांना बोलून दाखवली. पूजनीय बाबांनी सांगितलं, आम्हाला तुमची कसल्याही प्रकारची अपेक्षा नाही म्हटले. काही मागावं तर ईश्वराला मागावं. आणि जर आम्ही तुमच्याकडून जर काही घेतलं तर ते ईश्वराच्या उपासनेमध्ये, सेवेमध्ये बाद होतो. विठ्ठल विठ्ठल हे असे अवतारिक संत महात्मे आहेत. हे खरे चित्तीर्थ आहेत, हे खरे ज्ञान तीर्थ आहेत महाराज. जी काय जीवनामध्ये काय त्याग वैराग्य आहे, सांगितलं आम्हाला तुमच्याकडून कसल्याही प्रकारची अपेक्षा नाही. पूजनीय बाबांचं पूर्ण चरित्र एक नामनिष्ठेमध्ये गेलं. बाबाजी सांगायचे, काय करू नका, काय करा, भगवंताचं नामचिंतन करा, नामाचा उपदेश करायचा. त्रिकाळ हरिपाठाची संध्या होती, सकाळ दुपार आणि संध्याकाळ. हरिपाठावर विलक्षण अशा प्रकारचं जे काही प्रेम, हरिपाठाचं जे काही अनुसंधान, हरिपाठाचं चिंतन. आणखी एक प्रकार असा घडला गेला की गुरुदशमीचा उत्सव पूजनीय बाबांनी सुरू केलेला. आणि मग त्या प्रसंगाला जे काही सर्वांची भोजनं वगैरे आटोपली, जेवणं वगैरे सगळ्यांची झाली. आणि एक अजून अन्य भागाहून, अन्य क्षेत्रातून बाबांचे भक्त बाबांना भेटायला आले. पण प्रकार असा घडला होता, सगळं अन्न सामुग्री वगैरे सगळे संपलेली होती, सगळे भांडे रिकामे झाले होते. आता काही शिल्लक राहिलेलं नव्हतं. बाबाजींचं दर्शन केल्यानंतर ते भक्तांना पूजनीय बाबाजी सांगतात, आपले जे काही भक्त होते म्हटले, काय करा, ह्यांना जेवायला बसवा. पण बाबांचे जे काही सेवक होते, बाबांच्या सेवकांना माहीत होतं की घरामध्ये, आश्रमामध्ये कसल्याही प्रकारचा आता शिदा सामुग्री शिल्लक राहिलेला नाही. हळूच कानामध्ये येऊन सांगितलं. बाबाजी म्हटले, सगळ्या स्वयंपाक संपलेला आहे. बाबांनी ऐकून न ऐकल्यासारखं केलं, ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि सांगितलं. हसले बाबा. अरे म्हटले, जावा बघा, स्वयंपाकघरामध्ये तांदूळ, भात आहे, डाळ आहे, वरण आहे, जा आणि ह्या सर्व वैष्णवांना जीवू घाला. काही शिल्लक राहिलेलं नव्हतं. पण बाबांनी सांगितलं आणि प्रकार असा घडला गेला. ज्यावेळेस ते बाबाजींचे भक्त गेले स्वयंपाकघरामध्ये, पाहतात तर भातानं, वरणानं आणि डाळीनं सर्व भांडे भरलेले आहेत. विठ्ठल विठ्ठल असे एक का दोन महाराज ह्या महापुरुषांचं चरित्र अलौकिकत्वानं, दिव्यत्वानं अशा प्रकारे भरलेलं असतं. नामनिष्ठा असे शेवटचा प्रसंग आहे आपल्याला माहिती आहे सर्वांना. फाल्गुन वद्य षष्ठी, फाल्गुन शुद्ध षष्ठीचा दिवस. आणि बाबांनी सांगितलं, परवा दिवशी आम्ही जाणार आहे म्हणून सांगितलं. जाऊ नका कुठं. आपले जे भक्त होते, भक्त मंडळीने सांगितलं जाऊ नका. एक एक दिवस उजाडत गेला. पण कुणालाही कळलं नाही की बाबा आपल्या सोडून जाणार आहेत. 93 वर्ष आणि 24वा दिवस होता. आणि त्या प्रसंगी जो काय तो दिवस उजाडल्यानंतर सकाळी स्नान वगैरे बाबांनी केलं. जे काय असं सांगतात, बाबा इतकं सुंदर धोतर घालायचे म्हणतात, एकदम सुंदर धोतर, कपाळाला गंध, मुद्रा, दर्शनाचे प्रशस्ती, पुण्यपुरुष जसं ज्ञानोबा म्हणतात. असे भगवत भक्त महात्मे यांचं दर्शन झालं की चित्ताला अत्यंतिक समाधान प्राप्त होतं. आणि मग सकाळचा नियम झाला, हरिपाठ झाला, काकडा झाला. दुपारी बाबांनी भोजन केलं. नियम राहायचा प्रवचनाचा. दुपारी बाबा पोथी सांगायचे, पोथी झाली, सगळं झालं. संध्याकाळचा हरिपाठाचा प्रसंग आहे. 2-3 मंडळी, भक्त मंडळी बाबांच्या जवळ होते. पूर्ण हरिपाठ झाला. सर्व सुख गोडी साईशास्त्री निवडी हा पूर्ण अभंग झाला. आणि ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवे ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ म्हटल्यानंतर बाबांनी आपला देह ज्ञानोबांच्या चरणी समर्पित केला. विठ्ठल विठ्ठल घटीचा दिवा नेने जे काय झाला केव्हा, रीती जो पांडवा देह ठेवी आपले मरण, पाहिले म्या डोळा तो झाला 16 अनुपम्य. असं म्हणतात की शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. तसं जे काय बाबाने
यादसाठी केला होता अट्टा शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतेने पावलो विसावा कुंटलिया. वास्तविक पाहता असे जे भगवत भक्त अवतारिक संत महात्मे असतात त्यांना शास्त्र कसल्या प्रकारचं कर्तव्य सांगत नाही. काम नाही प्रारब्ध शेष फक्त फावल्या त्या करू चेष्टा निश्चल द्रष्टा बैसुनी. पण असेही भक्त तया हे कर्तव्य असे उरले लोका लागी तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता पुरुषार्थ सिद्धी चौथी. घेऊन आपल्या हाती रिगाला भक्तिपंथी जगाचा देतो कैवल्य कनकाच्या दाना. जो न कडसी थोरासाना द्रष्ट्याच्या दर्शना पाडावो जो. ही जी काही मुक्ती आहे ज्या ब्रह्मानंदाचं ऐश्वर आपण भोगतोय ते ऐश्वर सर्वांना प्राप्त व्हावं. सेवेतो हा रस वाटेतो आणि का तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. आयुष्यभर त्यासाठीच बाबाने प्रयत्न केला. आणखी एक विशेषत्व सांगतो. बाबांची देहाची सेवा करायची. बाबाजी म्हणायचे अरे तुम्ही सेवा करताय पण ही सेवा माझ्या देहाची आहे म्हणे. माझी खरी सेवा म्हणजे मी जे तुम्हाला उपदेश करतोय त्याप्रमाणे वागणं हीच माझी खरी सेवा आहे. विठ्ठल विठ्ठल. असे जे भगवत अवतारी संत महात्मे तुकोबरे आमचा विश्वास इथं आहे. संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. ह्या संतावर आमचा विश्वास आहे. इतरावर आमचा विश्वास नाही. इतर दोघं जण आहेत. एक भ्रांत आहे आणि एक विप्रलंबक आहे. बाबांचं चिंतन आहे सगळं हे. भ्रांतावरही आमचा विश्वास नाही विप्रलंबकावरही आमचा विश्वास नाही. भ्रांत म्हणजे ज्याचा स्वतःचा भ्रम निवृत्त झाला नाही त्याला भ्रांत म्हणावं. ज्याची स्वतःची समजूत पटली नाही तो दुसऱ्याचा भ्रम निवृत्त करू शकेल का हो महाराज. तिथं पूजनीय बाबांनीच उदाहरण दिलेलं आहे की शाळेमध्ये एक गुरुजी होते मुलांना शिकवत होते. शिकवत असताना पाठामध्ये एक शब्द आला व्यासपीठ नावाचा शब्द आला आणि मग लहान लहान मुलं होते. ते लहान लहान मुलांना काही व्यासपीठ शब्दाचा अर्थ कळला नाही. गुरुजींना विचारलं गुरुजी व्यासपीठ म्हणजे काय. तर गुरुजींनाही काय व्यासपीठ शब्दाचा अर्थ कळला नाही कारण गुरुजी कधी ज्ञानेश्वरी वाचत नव्हता. गुरुजींना काही कळलं नाही. गुरुजी म्हणाले जसं आपल्या भारत देशामध्ये ज्वारीचं पीठ आहे बाजरीचं पीठ आहे तसं अमेरिकेमध्ये व्यासपीठ नावाचं पीठ आहे. मोगम सांगून दिलं. आता सांगा आता व्यासपीठ शब्दाचा खरा अर्थ आहे ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण करण्यासाठी जे लाकडाचं उपकरण साधन आहे त्याला व्यासपीठ म्हणावं. पण ज्याचा स्वतःचाच भ्रम निवृत्त झाला नाही तो ते नेनोनी उपदेशाची रीती आन उपदेशी ती ज्ञानोबरे सांगतात. अशा भ्रांतावरही आमचा विश्वास नाही. आणि दुसरा विप्रलंबक म्हणजे फसवणारा. त्या फसवणाऱ्यावरही आमचा विश्वास नाही. तिथं उदाहरण दिले पूजनीय बाबांनी की जंगलामध्ये कोल्ह्यांची मिटिंग भरली आणि कोल्हे म्हणतात सध्या दुष्काळ पडलेला आहे आता खायची भ्रांत आहे काय करावं. एक ज्येष्ठ वृद्ध कोल्हा उठला आणि कोल्ह्याने सांगितलं की आपल्या जंगलामध्ये एक गजेंद्र आहे हत्ती आहे त्याला जर आपण मारलं तर आपला चातुर्मास नक्कीच सुखाचा जाईल. आणि मग कोण करणार. एक हुशार कोल्हा उठला सांगितलं मी करणार. कोल्हा गेला हत्तीला वंदन केलं सांगितलं महाराज आज आम्ही पशुपक्ष्याने मिटिंग घेतली आणि आज असा निर्णय केला आहे की या जंगलाचं राजेपद तुम्हाला द्यायचं आहे आणि आजच पर्व काळ आहे आजच अभिषेक झाला पाहिजे तुम्हाला आत्ताच्या आत्ता निघावं लागेल. मग काय आता गजेंद्राला आनंद वाटला कारण ऐसा कोणी नाही हे नावडे तुकाराम महाराज म्हणतात. आणि मग हत्ती बरोबर येतोय कोल्हा पुढं पळतोय. खूप लांब कोल्हा पळाला आणि पळत असताना मुद्दाम शेवटच्या प्रसंगाला दलदलीतून चिखलाच्या भागातून पळाला. कोल्हा हलका असल्यामुळं निघून गेला पण जो हत्ती होता जड असल्यामुळं कमरेपर्यंत त्याचे जे काही पाय आहेत ते सगळेचे सगळे पाय त्या चिखलामध्ये रोवले गेले. तो हत्ती कोल्ह्याला म्हणतो अहो कोल्हे दादा मी फसलो आता निघायचं कसं काय. कोल्हा म्हणतो माझ्या शेपटीला धरा आणि बाहेर या. आता शक्य आहे का हो. त्या गजेंद्रानं त्या हत्तीनं कोल्ह्यावर विश्वास ठेवला म्हणून अशी फजिती झाली. विठ्ठल विठ्ठल. असे जे विप्रलंबक आहेत फसवणारे त्यांच्यावर आमचा विश्वास नाही. गुरुजी असतात प्रातस्मरणी पूजनीय वैकुंठवासी गुरुवारी वैद्य बाबा सांगायचे जर गुरुजींना जर ताक पहिला दिलं तर गुरुजी म्हणायचे तक्र शिष्यामान शिष्याला द्या ताक. जर दूध आलं गुरुजी म्हणतात दुधा म्हणे नारायण म्हणजे दूध येऊ द्या. जर ताक आलं शिष्याला जाऊ द्या. असा प्रकार घडला जातो. असे जे फसवणारे आहेत
त्यांच्यावर आमचा कधीही विश्वास बसू शकत नाही. किंवा श्री गुरु बंकट स्वामी महाराज उदाहरण सांगायचे, गुरु शिष्य असतात, गुरुजी शिष्याला सांगतात, बाळ शिष्या अरे एवढं काम करतो का? शिष्य म्हणतो महाराज तुमचे चरण कस काय सोडायचे? आणि मग सांगितलं उद्या द्वादशी आहे, आमंत्रण आले जेवायचं, जेवायला जातो का? तो म्हणतो तुमची आज्ञा कशी मोडू? काम सांगितलं तर म्हणतो चरण कसे सोडू? आणि जेवायची आज्ञा आली तर तुमचं वचन कसं काय मोडू असं म्हणतो. हा प्रकार आहे. अशा संतावर आमचा विश्वास नाही. मग कुणावर आहे? जे भगवत अवतरी संत महात्मे, ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, सद्गुरू वामन बाबा, अशा महापुरुषावर संताच्या पायी हा माझा विश्वास. किती विश्वास आहे? विश्वासासाठी एक उदाहरण दिले. काय उदाहरण दिलेलं? एक राजा असतो आणि तो राजा धर्मनिष्ठ असतो. गावामध्ये दुष्काळ पडलेला असतो आणि मग प्रजेच्या कल्याणासाठी तो राजा गावाच्या बाहेर एक तलाव खोदण्याचं काम करतो. तलाव खोदतो पण दुर्दैवानं पाणी लागत नाही. 6 महिने निघून जातात. राजा आणि प्रधान शिकारीसाठी जातात. शिकार करून तो राजा आणि प्रधान त्या तलावाच्या शेजारी वृक्षाखाली विश्रांती घेतात. प्रधानाच्या मांडीवर डोकं ठेवून राजा झोपतो आणि तेवढ्या वेळामध्ये एक पिंगळा आणि पिंगळीचं जोडपं त्या झाडावर येतं. ती पिंगळी जी आहे मादी, ते नराला म्हणते, अहो महाराज हा काय प्रकार आहे? काय खोदलेलं आहे इथं? तो पिंगळा नावाचा जो काही नर आहे तो मादीला सांगतो, बाई हा देशाचा राजा आहे, हा प्रधान आहे, धर्मनिष्ठ राजा आहे. प्रजेच्या कल्याणासाठी राजानं तलाव खोदला आहे पण पाणी काही लागलेलं नाही. मादी म्हणते पाणी का लागलं नाही? तो नर सांगतो, जोपर्यंत या राजाचं शिर कापून त्याचं रक्त त्या तलावात सांडलं जात नाही तोपर्यंत पाणी लागू शकत नाही. ती मादी म्हणते जर राजाच मेला तर पाणी लागून काय उपयोग आहे? मग त्यावेळेस तो नर सांगतो, तसं होणार नाही. ह्या वृक्षाचा जो काही पानं आहे त्या पालाचा रस जर केला आणि तो जर राजाच्या शिराला मस्तकाला लावला तर राजा परत जिवंत होईल. आणि ही सगळी पशुपक्ष्याची भाषा त्या प्रधानाला ज्ञात होती. प्रधान उठले, प्रधान साहेब उठले. पहिल्यांदा त्यांनी तो पाला घेतला, रस तयार केला, तलवारीनं आपलं बोट कापलं आणि बोट कापून नंतर त्याला रस टाकला. पहिल्यासारखं बोट झालं. विश्वास बसला. जो काही प्रधान उठला, राजेसाहेब जिथं झोपले होते तिथं आला, हातामध्ये तलवार घेतो आणि तलवार घेऊन राजाच्या शिरावर मारणार. इतकाच राजा डोळे उघडून बघतो. राजाला जाग येते. पाहतोय तर आपला सेवक आपल्या तलवार उगारतोय. आता असं पाहिल्यानंतर काय अवस्था झाली असेल पहा. पण राजाने परत आपले डोळे मिटवून घेतले. प्रधान काय करतात? शिर उडवतात, रक्त घेतात, तलावात टाकतात, पाणी तुडुंब भरून लागतं. पाल्याचा जो काही रस आहे, रसानं राजा जिवंत होतो. 6 महिने निघून जातात. प्रधानाला शंका निर्माण होते, एवढा मोठा मी राजाचा घात केला पण राजाने 6 महिन्यामध्ये एक शब्दसुद्धा काढला नाही, असं तुम्ही का केलं? न राहवल्यामुळं प्रधानच राजांना विचारतो, असं का केलं? त्यावेळेस तो राजा सांगतो, ऐका म्हणे, माझा तुमच्यावर इतका विश्वास आहे, मी पाहिलंय तुम्ही माझ्या छातीवर बसले, तलवार उगारली आहे, मी तुम्हाला पाहिलं तरी मी डोळे मिटले. का मिटले? तर तुमच्या तलवार उगारण्यामध्ये सुद्धा माझं कल्याण आहे. हा माझा तुमच्यावर विश्वास आहे. इतका विश्वास पाहिजे. संताच्या पायी हा माझा. शास्त्र म्हणेल ते सांडावे, राज्य हे तृण मानावे, घेवावे ते न म्हणावे, विषयी विरुद्ध ऐसिया वेदैक निष्ठा झालिया जरी सुबटा तरी के आहे अनिष्ठा भेटणे का. शास्त्राने सांगितले राज्याचा त्याग करा, त्याग केला पाहिजे. विष घ्या, घेतलं पाहिजे. स्वामी अखंडानंदाने एक उदाहरण दिले विश्वासाच्या बाबतीमध्ये. पाश्चात्य पती पत्नी समुद्रातून प्रवास करीत असताना जात होते आणि नाव मध्यभागी पाण्याच्या आली. प्रकार असा घडला गेला की दुर्दैवानं ती नाव पाण्यामध्ये बुडू लागली. पाण्यात बुडत असताना सर्वजण ईश्वराचा धावा करतात, करुणा भागतात. काय करावं? तो पाश्चात्य पती त्या नावेवर निवांत बसलेला असतो. पत्नी येते, महाराज काय तर आपला जिवंत राहण्याचा विचार करा. त्यास तो पती काय करतो? आपल्या खिशातील पिस्तूल काढतो आणि त्या पत्नीच्या मानेवर लावतो. पत्नी म्हणते, महाराज हे मस्करी करण्याची वेळ नाही, 10 मिनिटामध्ये सगळ्याला जलसमाधी लागणार आहे आपल्याला. त्यावेळेस तो पती पत्नीला म्हणतो, बाई तुला माझी भीती वाटत नाही? या पिस्तुलीमध्ये गोळ्या आहेत, बंदुकीमध्ये. माझ्या मनात आलं मी जर बटन दाबलं आत्ताच्या आत्ता तू मृत्यू पंथाला जाशील. पत्नी म्हणते, महाराज तुमच्यावर माझा इतका विश्वास आहे, तुम्ही माझ्यावर मानेवर बंदूक धरा ना बॉम्ब ठेवा पण तुम्ही चालवणार नाहीत, हा माझा विश्वास आहे. पती म्हणतो, तुझा जसा माझ्यावर विश्वास आहे तसा माझा त्या ईश्वरावर विश्वास आहे. इथं जलप्रलय हो का भूकंप हो पण माझा पांडुरंग माझं रक्षण करणार आहे. विठ्ठल विठ्ठल. संताचे
तुझ्या पायी हा माझा विश्वास. इतका विश्वास संतांच्या चरणावर पाहिजे. तुकोबरे सांगतो आम्ही नुसता विश्वास ठेवला नाही तर केलं काय. सर्व भावे दास झालो ध्यानता, सर्व भावे दास झालो ध्यानता, सर्व भावे दास झालो ध्यानता, सर्व भावे दास. संतांची पायी माझा विश्वास, सर्व भावे दास झालो ध्यानता, सर्व भावे दास झालो ध्यानता, सर्व भावे दास झालो ध्यानता. सर्व भावे विचारसागर ग्रंथामध्ये तिसऱ्या तरंगामध्ये श्री गुरूंना गुरूंची सेवा करीत असताना श्री गुरूंना शरीर कसं समर्पित करावं, वाचा कशी समर्पित करावी, मन कसं समर्पित करावं, धन कसं समर्पित करावं, हा सगळा प्रकार आलेला आहे. महाराज ज्ञानोबांनी 13व्या अध्यायामध्ये आचार्योपासनं या पदावर आहेत 6 अक्षराचं पद, पण ज्ञानोबांनी 100 ओव्या लिहिल्यात. ज्ञानोबा म्हणतात आम्ही गुरूंची सेवा कशी करावी. ज्ञानोबा सांगतात आमचे गुरु ज्या घरात राहतील ते घर मी होईन, त्या घराचा द्वारपाळ मी होईन, गुरूंच्या पादुका मी होईन, पादुका घालणारा मी होईन, छत्र धारण करणारा मी होईन, छत्र मी होईन, गुरूंना हाताला धरून रस्ता दाखवणारा मी होईन, गुरूंचा स्वयंपाक करणारा सुवारी सुद्धा मीच होईन, गुरूंना जेवायला घालणारा मीच होईन, चरण संवाहन करीन मीची. गुरूंचं जे काही चरण संवाहन आहे ते चरण संवाहन मीच करीन. शेवटी गुरूंचं जे काही शेज घर आहे, शय्या आहे, ते शय्या सुद्धा मीच होईन, ते झाडीन, गुरूंची सर्व प्रकारे सेवा करेल. सेवेची मर्यादा इथपर्यंत ज्ञानोबांनी ठेवलेली नाही. ज्ञानोबा म्हणतात श्री गुरुचे डोळे अवलोकने स्नेहाळे, पाहती ते सगळे होईन रूपे, ते रसने जो जो रस रुचेल तो रसम्या होईजेल, गंध रूपे कीजेल घ्राण सेवा. महाराज सांगतात श्री गुरूंचे डोळे ज्या रूपाला पाहतील ते रूप मी होईन म्हणतात ज्ञानोबा. श्री गुरूंचे जे काही श्रवण, त्या श्रवणाच्या अंगणी होईन शब्दाच्या अक्षोनी, स्पर्श होईन घसनी अंगाच्या. श्री गुरु जे जे शब्द ऐकतील ते शब्द मी होईन. श्री गुरु ज्या ज्या वस्तूला स्पर्श करतील त्या त्या सर्व वस्तू मी होईन. श्री गुरु जे जे रसरूपानं गंध सेवन करतील पदार्थ तो रस मी होईल. गंध रूपानं जे जे वस्तू आमचे श्री गुरु ग्रहण करतील त्या त्या सर्व वस्तू मी होईन. एवढी सेवेची पराकाष्ठा ज्ञानोबा ठेवत नाही. जवळ देह असेल तो ऐसी पायकी किजेल, मग देहांती नवल बुद्धी नव्हे ये शरीराची माती, मिळविन ते शिती जेत श्रीचरण उभे ठाते आराध्याचे. माझा स्वामी कौतिके परशती जे उदके तेत लयाने निके आपे आप. श्री गुरु ओवाळी जती का भुवने जी उजळीती, तया दीपाचे आदित्य ठेवीन तेज. चौरी हन विंजना तेत लयो करीन प्राणा, मग अंगाचा वळगणा होईन मी. ज्ञानोबांनी किती गोड वर्णन केले. आमचे श्री गुरु ज्या भूमीमध्ये असतील त्या भूमीतल्या मातेमध्ये आमच्या शरीरातलं माती पृथ्वी तत्व आम्ही समर्पित करू. श्री गुरूंना स्नान घालण्यासाठी जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये आमच्या शरीरातलं जलतत्व आम्ही समर्पित करू. श्री गुरूंना ओवाळण्यासाठी जो दिवा आहे त्या दिव्यामध्ये आमच्या शरीरातलं अग्नितत्व आम्ही समर्पित करू. श्री गुरूंना वारा घालण्यासाठी आमच्या शरीरातलं वायुतत्व समर्पित करू. आणि श्री गुरु ज्या भुवनामध्ये राहतील त्या महाआकाशामध्ये आमच्या शरीरातलं आकाश तत्व समर्पित करू. विठ्ठल विठ्ठल जयाचे वक्त्र वाहे गुरु नामाचे मंत्र, गुरु वाक्य वाचून शास्त्र हाती नशिवे गुरु संप्रदाय धर्म, ते जयाचे वर्णाश्रम गुरु परिचर्या नित्यकर्म. जयाचे गुरु क्षेत्र गुरु देवता गुरु माता गुरु पिता, जो गुरु पूजे परवता मार्गो नेणे श्री गुरुचे द्वार, ते जयाचे सर्वस्व सार. ज्ञानोबा सांगतात अशी ज्याची गुरुकुळी पै गुरुकुळी ऐशी आवडी जया देखसी, जाण ज्ञान तयापाशी पायकी करी. ज्ञानोबा सांगतात आणि अशी गुरुग्रही ज्याची निष्ठा आहे सर्व भावे दास झालो त्यांचा. कारण सेवा करत असताना सेवा काही शब्दानं सेवा करता येत नसते महाराज.
सेवामध्ये प्रधान अंग जर काय असेल तर शरीराचं अंग आहे. माणसं बोलतात खूप सेवा करायची सेवा करायची, पण शब्दानं सेवा घडत नाही. तनु मनो जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. सेवेमध्ये शरीराचा प्रधान भाग असल्यामुळं ज्ञानोबा सांगता, ज्ञानाचा कोटा तेच सेवा हा दारवंटा, स्वाधीन करी सुबटा ओळगुनी, देईल गुरु सेवा या बुद्धी पांडवा, जन्माचा सांडोवा टाकी जे. अशा गुरूंची संतांची सेवा करण्याकरता भगवत भक्त जन्मच्या जन्म ओळून टाकतात. असे सर्व भावे दास झालो त्यांचा. तुकोबरायांना विचारलं, महाराज तुम्ही सर्व भावाने संतांचं दास्यत्व स्वीकारलं, पण का दास्यत्व स्वीकारलं, त्याचं कारण काय? तुकोबराय अभंगाच्या तेची माझे हित करीते सकळ, तेचे माझे हित करीते सकळ, तेची माझे हित, तेची माझे हित करते सकळ, तेची माझे करते सकळ, तेची माझे हित, तेची माझे हित करते सकळ, तेची माझे हित करते सकळ, तेची माझे हित, तेची माझे हित करते तेची माझे हित करते सकळ, तेची माझे हित. जेणे हा गोपाळ कृपा करे, जेणे हा गोपाळ कृपा करे, जेणे हा गोपाळ कृपा करे, तेची माझे हित करते सकळ, तेची माझे हित करते सकळ, तेची माझे हित. जेणे हा गोपाळ कृपा करे, जेणे हा गोपाळ कृपा तेची माझे हित करते सकळ, तेची माझे हित करते सकळ, तेची माझे संताच्या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. एकदा संप्रदायाच्या नियमानुसार मधलं भजन करू मोठ्या प्रेमानं, मुखानं नाम आणि हाताने टाळी. विठोबा कुमार
हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी तुकोबरे सांगतात. आम्ही संतांवर आत्यंतिक विश्वास ठेवला. विश्वास नाही अशी व्यक्ती जगामध्ये आपल्या सापडणार नाही. ऐसेनिया सकळ जगडंबर निखिल श्रद्धेचा केवळ ओतला असे. विश्वासाचा विषय प्रत्येकाचा भिन्न भिन्न आहे. विश्वास प्रत्येकाकडे आहे ऐक नाही, पण विश्वासाचा विषय भिन्न आहे. महाराज सांगतात आम्ही विश्वास ठेवला संतांच्या पायी हा माझा विश्वास. विश्वासो गुरुवाक्येषु स्वस्मिन दिनत्व भावना. का ठेवला विश्वास महाराज सांगतात कारण आमचं आत्यंतिक कल्याण हित जर कोण करतील तर हे भगवत अवतरी संत महात्मे करतील, म्हणून तेच आमच्या कल्याणाचं साधन आहे. जगामध्ये हिताचं ज्ञान फक्त दोघाला आहे, एक श्रुतीला आहे आणि एक संताला आहे. अहितापासून काढीती हित देवणी वाढविती नाही श्रुती पर्वती माऊली जगा. श्रुतीला ज्ञान आहे हिताचं, पण श्रुती जड आहे ऐक नाही. अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम हित ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम. अज्ञात वस्तू दोन आहेत, धर्म आणि ब्रह्म. दोन वस्तू अज्ञात आहेत. जीवाला धर्मही कळत नाही आणि ब्रह्मही कळत नाही. आणि या दोघांचं ज्ञान करून देणारी श्रुती आहे, पण श्रुती जड आहे. श्रुती फक्त सांगते मातृदेवो भव पितृदेव आचार्य देव अतिथी देवो भव, परंतु सांगितलं तरी पाळतात किती लोक महाराज आहे की नाही. असं जर असतं तर वृद्धाश्रम निर्माण झालेच नसते. श्रुती जड आहे, श्रुतीला हिताचं ज्ञान आहे, पण श्रुती हितापर्यंत पोचू शकत नाही. आमचे संत महात्मे हिताचे प्रापक आहेत. श्रुती हिताचे ज्ञापकत्व करून देते, संत महात्मे हिताचे प्रापक आहेत, हित प्राप्त करून देतात. हाती धरून या पावविले घरा त्याच्या उपकारा काय द्यावे दाता तोचे एक जाणा नारायणा स्मरावी. महाराज सांगतात अनेक नाशिवंते काय तुका म्हणे उरी नुरे त्याचे खरे उपकार. जी काही भगवत भक्त संत महात्मे जी काय पूजनीय सद्गुरू बाबाजी जी काय त्याची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. त्यांनी जे आम्हाला सांगितलंय त्यांच्यामध्येच आमचं आत्यंतिक कल्याण होणार आहे. तुका बरे सांगतात त्याची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. ज्याच्याद्वारे तो गोपाळ म्हणजे ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा आमच्यावर कृपा करेल. आता नेमकं देवाची कृपा होणं म्हणजे नेमकं काय हे थोडं पाहिलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल सामान्य जीवाला वाटतं देवाची कृपा होणं संताची कृपा होणं म्हणजे काय. लग्न होत नसेल तर लग्न होणं, घर मिळत नसेल तर घर मिळणं, जमीन नसेल तर जमीन मिळणं, गाडी नसेल तर गाडी मिळणं, बँक बॅलन्स निर्माण होणं, ही काही ईश्वराची संतांची कृपा नाही. भगवंताची कृपा होणं म्हणजे काय. तुकोबा तर सांगतात देव भक्ताला ही करून दे संसार अंगे वारंवार करून भाग्य द्यावे तरी अंगी भरे ताटा म्हणून करंटा करून ठेवी. तुकोबारांचे वचन स्त्री द्यावे गुणवंते तेपे गुंते आशा या लागी कर्कशा करून ठेवी. परमात्मा कृपा होणं म्हणजे नेमकं काय. प्रातस्मरणीय सद्गुरू श्री मामासाहेब दांडेकर त्यांच्याकडे एक ग्रहस्थ आले आणि ग्रहस्थ येऊन पूजनीय मामांना वंदन केलं आणि मामानं सांगितलं. मामासाहेब म्हणले तुमची आज माझ्यावर कृपा झाली. अरे बाळ काय झालं म्हणे माझं लग्न झालंय. अरे म्हणे लग्न व्हायला माझी कृपा कशाला पाहिजे म्हणे. ज्या माऊलीबरोबर तुझं लग्न झालंय त्या माऊलीची कृपा माना, माझी कृपा कशाला पाहिजे. आणि आणखी एक प्रसंग असा घडला. प्रातस्मरणीय सद्गुरू मामासाहेब दांडेकर कॉलेजमध्ये प्रिन्सिपल होते आणि प्रिन्सिपल असताना विद्यार्थ्यांना शिकवित होते. तेव्हा पेपरामध्ये एक अशी बातमी आली की पहिलं कुटुंब असताना दुसरं कुटुंब केलं, म्हणजे पहिली पत्नी असताना दुसरी पत्नी केली, म्हणजे पहिली बायको असताना दुसरी बायको केली. ते विद्यार्थ्यांना काही अक्षरं कळले नाहीत. पहिलं कुटुंब असताना दुसरं कुटुंब केलं. प्रातस्मरणीय सद्गुरू मामांकडे आले, मामांना वंदन केलं आणि विचारलं मामासाहेब आम्हाला अर्थ सांगा की पहिले कुटुंब असताना दुसरं कुटुंब का करावं. तेव्हा मामाने उत्तर दिलं पहिलंच कुटुंब का करतात मला कळत नाही, दुसऱ्या कुटुंबाचं काय सांगू म्हणे. विठ्ठल विठ्ठल संतांची कृपा होणं म्हणजे व्यवहारीतल्या गोष्टी घडणं अनुकूल घडणं हे नाही आहे. जेणे हा गोपाळ कृपा करी तुकाराम महाराज सांगतात. ह्याचा अर्थ असा आहे ठेवेली आनंद तैसेचे राहावे चित्ती असो द्यावे समाधान. किंवा प्रातस्मरणीय सद्गुरू रंगनाथ गुरुजींनी सांगितलेलं आहे भगवंताची कृपा होणं म्हणजे जिकडे तिकडे बाई आणि हरी वाचुनी दुजे नाही. जिकडे तिकडे परमात्मा दर्शन होणं हीच परमात्म्याची कृपा आहे. विठ्ठल विठ्ठल हे समस्त श्री वासुदेव ऐशिया प्रतिती रसाचा ओतला भाव जयाचे प्रतितीचे वाखोरा पवाडा होय चराचरा. ज्ञानोबरे सांगतात सर्वत्र परमात्मा अनुभूती होणं, परमात्मा कोंदून कोंदून अनुसूत सर्व चराचरामध्ये व्याप्त आहे. हे अनुभूती प्राप्त होणं
म्हणजे संतांची कृपा आहे. दुसरं अजून संतांची कृपा कोणती असेल तर संसारामध्ये माणसाच्या चढ उतार होतात. कधी कधी सुखाची अनुभूती येते, कधी कधी दुःखाची अनुभूती येते, प्रतिकूल वस्तू घडली जाते, कधी कधी अनुकूल परिस्थिती घडली जाते. पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये शोक न करणं आणि अनुकूल परिस्थितीमध्ये आनंद न मानणं ही खरी ईश्वराची कृपा. संसारी जीवाच्या ठिकाणी ही अनुभूती प्राप्त होते. मला संसारी जीवाच्या ठिकाणी काय आहे, कधी सुख आहे कधी दुःख आहे. पण तुकोबरांचे चरित्र आपल्याला माहिती आहे. तुकोबरांच्या जीवनामध्ये बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले जगी पावलो अपमान, बरे झाले देवा बाईल कर्कशा घडलं. तुकाराम महाराज म्हणतात देवा चांगलं झालं, बाईल मेली मुक्त झाली, पोर मेले बरे झाले. तुकोबरे सगळं चांगलं झालं म्हणतात. पहा, प्रतिकूल घडलं, शोक केला नाही. आता तुकोबरांच्या जीवनातली अनुकूल गोष्ट सांगतो. तुकोबरांना छत्रपती शिवरायांनी धन पाठवलं, धन दिलं, अनुकूल गोष्ट घडली. तुकोबरायाने आनंद मानला नाही. दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. महाराज सांगतात आता येते पंढरीराया मज गोविसी कासया. म्हणजे अनुकूल गोष्ट घडली तरी तुकोबरायांना आनंद नाही, प्रतिकूल गोष्ट घडली तुकोबरायांना दुःख नाही. संसारामध्ये सुख दुःख समान मानणं हीच ईश्वराची श्रेष्ठ कृपा आहे. महाराज सांगतात जेने हा गोपाळ कृपा करी. परमार्थामध्ये कधी कधी अशी अनुभूती येते. साधक परमार्थ करीत असताना कधी कधी साधक थकतो. थकल्यानंतर संत महात्मे त्या साधकाला काय करतात तुकोबऱ्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. भागलिया माझे वाहतील कळीये, भागलिया माझे वाहतील कळीये, भागलिया माझे वाहतील कळीये, भागलिया कडे त्यांचे आणि जोडे सर्व सुख तुकोबरे सांगतात. साधक थकतो परमार्थामध्ये. कधी कधी माणसाला वाटतं साधना करतो, भजन करतो, वारी करतो, श्रवण करतो तरीही ज्ञान होत नाही. विवेक श्रवण याती त्रासे, व्रताचरणे कर्कशे करिता जाते फोकसे बुद्ध्याधिकांचे. परमार्थामध्ये मल विक्षेप आवरण दोष आहेत. भूत प्रतिबंध आहे, वर्तमान प्रतिबंध आहे, भावी प्रतिबंध आहे. आणि हे प्रतिबंध परमात्म्याचं ज्ञान होऊ देत नाही. आपल्याला वाटतं आपण लागलो 10-20 वर्ष झालं परमात्म्याला, पण अजून परमात्म्याचा साक्षात्कार होत नाही. ही काही सहजासहजी शक्य गोष्ट आहे का? सहजासहजी अनुभूती प्राप्त होऊ शकत नाही. आणि मग त्यावेळी साधक थकतो. साधकाला वाटतं परमा सोडून द्यावा की काय. संत महात्मे येतात, नाभी ऐसे बोलिले वचन ते माझे कल्याण सर्वस्वी असं सांगितले. ज्ञानोबर आहे सारसाई विघडता ओहाहुनी वत्स काढिता नवे भनंग दौडिता भानयावरुणी माये पडोनी बाळक काळे नेता एकुलते एक होय का उदक तुटता मिना तैसे विषयाचे घर इंद्रिया सांडिता थोर युगांत होय. इंद्रियाला विषयापासून आवरण्यामध्ये इंद्रियाला युगांत सारखं दुःख होतं. मला सोपं नाही. माऊलींनी चढते दृष्टांत दिलेलं आहे. चक्रवाक पक्षाचा वियोग आहे, किती दुःख आहे. 7 दिवसाचा उपवास ग्रस्त जेवायला बसला,
पंक्तीचा मालक येतो आणि म्हणतो इथं फक्त आमंत्रित लोकांना जेवण आहे, तुला जेवता येणार नाही. किती दुःख आहे. उठला. महाराज सांगतात एक वैशिष्ट्य शेवटी एकची वेळ वांजोटी. 60 वर्षानंतर एका आजीला मुलगा झाला दैवयोगानं. काय प्रेम आहे आजीचं त्या मुलावर. एकुलता एक मुलगा आहे. 50व्या नंतर झालं, 50च्या नंतर. आणि तो एकुलता एक मुलगा काळानं त्या आजीच्या समोर घेऊन जावा. त्या माऊलीला किती दुःख होत असेल. ज्ञानोबा सांगता होय का उदक तुटता मिना. आणि त्या मासोळीला पाण्यातून काढल्यानंतर किती दुःख होतं. जीवजिती जीवनासंगे मत्स्या मरण त्या योगी. तेवढं दुःख साधकाला इंद्रियाला विषयापासून आवरण्यामध्ये होतं. ब्रह्मदेवाने जीवाची इंद्रिय स्वाभाविक बहिर्मुख केलेत. परांचे खाणे वितरण स्वयंभू तस्मात परांग पश्यती नांतरात्मन कश्य धीरा प्रत्येक आत्मान ऐक्षत आवृत चक्षु अमृतत्व इच्छन. ब्रह्मदेवाने आपली इंद्रिय बहिर्मुख केले. जैसे खालारा धावे पाणी भ्रमर फुलाचे गाणे. जसं उताराला पाणी धावतं तसे जीवाची स्वाभाविक प्रवृत्ती विषयाकडे. अनादी संसार माळेच्या ठाई नित्य विषय सेवेले पाय. ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार पाय सेविता. शांतीब्रह्म गुरुवारे मारुती महाराज कोरेकर बाबा सांगतात लहान बाळ असतं घरातलं. ते जन्मला आलेलं बाळ जे काय 5-6 महिन्याचं 7-8 1 वर्षाचं बशी असते. बशी रिकामी बशी असते. बशीमध्ये चहा नसतो. बशीत चहा नसतं पण ते रिकामी बशी ते बाळ चाटत असतं. का चाटत असतं. मागे बहुता जन्मी चहा पिता आलो आम्ही. म्हणजे आई काय मागं पुष्कळ जन्म आपण चहा पिला. त्या भुक्त विषयाचे संस्कार अंतकरणावर जडले. पण ते रिकामी बशी जे आहे ते बाळ चाटत असतं. महाराज जे काही विषयाचे संस्कारामुळे जीवाची स्वाभाविक प्रवृत्ती विषयाकडे आहे. त्याच्यामुळं जीवाकडून परमार्थ सहजासहजी विषय विषाचा पडी पाडू. गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. त्याचा परिणाम साधक परमार्थामध्ये थकतो. चातुर्मास श्रवण केलं पण तरी सुद्धा ज्ञान होत नाही. 20-30 चातुर्मास घासले पण तरी सुद्धा परमात्म्याचं ज्ञान होत नाही. मग अशा प्रसंगाला संत महात्मे भागलिया मज वाहतील कडे त्यांचे आणे जोडे सर्व सुख. कडेवर घेतात म्हणजे धीर देतात. घाबरू नको नाभी नाभी ऐसे बोलिले वजन. मग काय करतात. त्यांचे आणे जोडे सर्व सुख. संत महात्मे सर्व सुखाची प्राप्ती करून देतात. म्हणजे संत महात्मे शक्तिपात करतात. आणि शक्तिपात करून तो बद्ध जीव हे अस्व दिटी जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारोके. तो जीवाची परी तुके महेशेशे अभाना पादक असत्वा पादक आवरणाची निवृत्ती करून तत्वमसी महावाक्याचा उपदेश करून शक्तिपात करून संत महात्मे त्याला ब्रह्मबोधावर आणतात. त्यांचे आणे जोडे सर्व सुख त्याची माझे हित करी ती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. महाराज सांगतात. आणि अशा संतांचं जे उच्चिष्ट आहे आम्ही आदरानं सेवन करू. अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात. तू का म्हणे शेष तू का म्हणे शेष हे न आवडे तू का म्हणे शेष वचन मोडी बोलिले ते वचन मोडी बोलिले ते वचन मोडी बोलिले वचन मोडी बोलिले ते माझे What
माऊली तुकावरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली प्रातस्मरणीय सद्गुरू वैकुंठवासी बाबांची जर खरी सेवा कोणती असेल, वचनानं मोडी बोलिले ते बाबांनी जे आपल्याला उपदेश केला, बाबांनी सांगितलं काय करा, मला विसरलं तरी चालेल पण भगवंताचं नाम विसरू नका, मोठ्या प्रेमानं टाहो फोडा, भगवंताचं नामचिंतन अखंड करा आणि जगाला सुद्धा हाच उपदेश करा, भगवंताचं नामचिंतन करा, शुद्ध आचरणानं जीवन जगा, ज्ञानेश्वरी गाता, भागवत ग्रंथाचं पारायण करा, शेष घेणं आवडे. ज्ञानोबऱ्यांचं शेष घ्यायचंय म्हणजे नेमकं शेष ज्ञानोबऱ्यांचं कोणतं आहे, ज्ञानोबऱ्यांचं उच्चिष्ट कोणतं आहे, आले मुखा वाटे अमृत वचने. ज्ञानोबऱ्यांचं उच्चिष्ट म्हणजे ज्ञानेश्वरी, जगद्गुरु तुकोबऱ्यांचं उच्चिष्ट म्हणजे तुकोबऱ्यांचा गाथा, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं उच्चिष्ट म्हणजे नाथ महाराजांचं भागवत आहे. आपण त्याचं वचन न मोडी बोलले ते म्हणजे वाचावे ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी, किंवा नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी व्हावी अनुभवावी. त्या वचनानुसार आपलं जीवन बनवणं शुद्धचर्या आहे. संतांचे पूजन लागतची धन नाही वित्त, त्यांच्या मार्गाप्रमाणे आपलं आचरण राहणं, त्यांची आपलं अखंड कृपा राहणं. तुका म्हणे शेष घेईना आवडी, वचन न मोडी बोलिले ते त्याची माझे हित करी, ती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी. निवृत्ती नामदेव सोपान मोकाबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. 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 एकनाथ नामदेव तुकाराम, 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 एकनाथ नामदेव तुकाराम. नामदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. नामदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. नामदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव. जय जय निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. नामदेव सोपान मुक्ताबाई, बोला सद्गुरु वामन बाबा, सद्गुरु जोग महाराज. झालेली सेवा प्रातस्मरणीय सद्गुरू बाबांच्या चरणी श्री ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय पंढरीनाथ परमात्मा चरणी समर्पित करून बाबांच्या चरणी एवढीच प्रार्थना. आमचा कसलाही प्रकारचा अधिकार नसताना, अंतःकरणामध्ये दोष असताना तरीसुद्धा तुम्ही आमच्यावर शक्तिपात करून, आमच्यावर अनुग्रह करून, आमची जी काही बद्धता आहे आमची बद्धता घालवून जी शिवत्व दशा आहे, जीवनमुक्त आहे, जीवनमुक्ती स्थिती आहे, त्या जीवनमुक्त सुखाचा आम्हाला अनुभव प्राप्त करून द्या. एवढीच ह्या संतांच्या चरणी प्रार्थना. तुम्ही संत माझ्याकडा कराल दिठीचा बवडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी.